मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, त्यांनी एक दिवस प्रचार सोडावा आणि बाळासाहेब सर्वदे यांच्या कुटुंबाची भेट घ्यावी. निवडणुका कोणत्या पातळीवर नेऊन ठेवल्या आहेत हे त्यांना समजेल. निवडणुका जिंकण्यासाठी जर खून होणार असतील तर अशा निवडणुकाच नकोत. आम्ही सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी घेतो, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सोलापुरातील जोशी गल्लीतील मनविचे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून खून झाला. रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा करून सर्वदे कुटुंबियांचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार या प्रकरणी असे यावेळेला अमित ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मला 10 मिनिटे द्यावीत. तुमच्यातील माणूस आता तरी जागा झाला पाहिजे. माझ्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा जीव गेला, मी गप्प बसणार नाही, अशा भावना ठाकरे यांनी व्यक्त केल्या. शिक्षणाची जबाबदारी बाळासाहेब सर्वदे यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च मी स्वतः करणार आहे, असे आश्वासन ठाकरे यांनी पीडित कुटुंबाला दिले. आम्ही आमचे सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतो. तुम्हीच जिंका, पण राजकारण कोणत्या थराला नेले आहे याचा विचार करा, असेही ठाकरे म्हणाले. बाळासाहेब सर्वदे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी अमित ठाकरे आल्यानंतर त्यांना पाहताच दोन्ही मुली, पत्नी आणि आईने टाहो फोडला. त्यांच्या वेदना आणि आक्रोश पाहून अमित ठाकरे यांचाही बांध फुटला. जवळपास 15 मिनिटे सर्वदे कुटुंबीय व अमित ठाकरे यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.